ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी आज आपला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करून जमा केलाय। जवळपास 300 ते 400 पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज खेडकर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगर शहरात जमा झाले होते। सर्वप्रथम नगर शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली। रॅलीत बैलगाडी, लेझिम पथक, ढोल पथक आदी मुख्य आकर्षण होतं। जेसीबी मधून यावेळी फुलांची उधळण देखील करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून माळीवाड्यातील विशाल गणपतीचे दर्शन घेऊन खेडकर हे आपला उमेदवारी अर्ज भरतात जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। 1 लाखांनी अर्ज आज त्यांनी दाखल केले आहेत। ओके मागो माईक, अरे तो मोबाईल ठेवा तर दे याची हातात मुळे थांब घे ते माईक मुकुंद घे रे माईक घे मुकुंद ते माईक ठेवते घे ते माईक हा रेडी करे ओके ओके। मी मागील काही महिन्यापासून की ओबीसी आणि वंचित घटक यासाठीच काम करत आहे। विशेषतः आपल्या भागातला जो काही गरीब शेतकरी आहे, जो पाण्यापासून वंचित आहे, जो ऊसतोड कामगार आहे, ज्याच्या हातामध्ये कोयता वर्षानुवर्ष तो कोयत्याने ऊस तोडतोय, म्हणजे तो काय भटकंती करतोय, हे थांबवण्याच्या दृष्टीने मी महत्त्वाचं काम करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागाला पाणी आणणं, कायमस्वरूपी पाणी आणणं। त्याच्यामध्ये गोदावरी आणि कृष्णा खोरे या दोन्हीकडून, काही भागाला गोदावरी, काही भागाला कृष्णा खोरे, तिथून आपण पाणी आणू शकतो। दुसरी गोष्ट की ऊसतोड कामगार जो आहे तर यांचं जीवन अत्यंत त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे। हे थांबवण्याच्या दृष्टीने जर पाणी त्या ठिकाणी आलं तर त्यांना ऊस तोडायला जायची गरज नाही। आणि तिसरा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती। अत्यंत अनेक तरुण या ठिकाणी रोजगाराविना निराश झालेले आहेत। त्या निराशामधून काही व्यसनाकडे पण वळताना दिसतात आणि ते झाल्यामुळं, रोजगार नसल्यामुळे त्यांचे लग्न होतानाही दिसत नाहीत। म्हणून तरुणासाठी इंडस्ट्री जी आहे शहरामधली किंवा नवीन इंडस्ट्री आपल्या भागामध्ये आणणं, प्रत्येक तालुक्याला MIDC करणं, औद्योगिक वसाहत करणं, मोठे जे काही गावं आहेत, उदाहरणार्थ समजा मोठा देवी असेल, इकडचं भगवानगड असेल, असे जे काय आहे, जसं रांजणगावचा विकास झाला तशा पद्धतीने त्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असतील। याचबरोबर ओबीसी आणि मराठा आरक्षण जे आहे, ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठांनी जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते थांबवण्याच्या दृष्टीने माझे त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहेत। त्याचबरोबर शिक्षण असेल, आरोग्य असेल, तुमचं महिला सबलीकरण असेल, शेतकऱ्याच्या शेतीमालाचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आहेत। त्या सर्व प्रश्नासाठी ते सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये माझा प्रशासनामध्ये असलेला अनुभव, मी गरिबीतून असलेलं पुढं शेतकऱ्याचा मुलगा, जे काही ग्रामीण भागातल्या ज्या काही समस्या आहेत आणि त्या समस्या प्रशासनामधून कशा सोडून घ्यायचा याचा मला अनुभव असल्यामुळं निश्चितच या दोन्ही उमेदवारापैकी मी सरस उमेदवार आहे। आणि त्यामुळंच ओबीसी आणि सर्व वंचित घटक आज माझ्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभे राहिलेले आहेत। मी त्या सगळ्यांना आपल्या मार्फत धन्यवाद देतो की आपण आज मला उमेदवारी भरताना जो काही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। असंच आपलं जे काही मतदानातून आपण आपली शक्ती दाखवून दिली पाहिजे आणि या प्रस्थापितांना आपली शक्ती दाखवल्यानंतर यापुढे ते आपल्याला जे कवडी किंमत देत आहेत तर ते तसं होणार नाहीये। सर्व पक्ष आपल्याला एक सन्मानाची वागणूक देतील। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे मतदारांना की आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, एक तुम्हाला कधी नाही येतो चांगला उमेदवार मिळालेला आहे, दोघात तिसरा आणि दोघालाही विसरा, याच्यानुसार तुम्ही मला भरभरून मतदान करा अशी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे। धन्यवाद। इतर उमेदवारांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहे, काय वरिष्ठांचे आदेश काय होतो नाही, याच्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रत्येकाला त्या ठिकाणी हक्क आहे। या ठिकाणी मला असं वाटतं की निश्चित आकडा माहित नाही, पण 60-70च्या वरती अर्ज भरलेले आहेत। आणि याच्यामधून जो काही संबंधित पक्ष असेल किंवा जो काही उमेदवार अपक्ष जरी असला तर तो व्यवस्थित विचार करतो आणि याच्यातून माघारी घेतले जातात। मला असं वाटतंय की खरं तर असे 3च उमेदवार त्या ठिकाणी फायनली राहतील। याच्यामध्ये 2 जे काय आहेत, सुजय विखे, दुसरे निलेश लंके आणि तिसरा माझा अर्ज असेल। आणि याच्यामध्ये की मी एक मोठा जो काही प्रतिनिधित्व असणारा समाज आहे त्याचं प्रतिनिधित्व करतोय। आणि नाही म्हटलं तरी आता सध्या जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र आहे ओबीसी विरुद्ध मराठा, ओबीसीच्या उमेदवाराला कुठल्याही गावामध्ये
प्रवेश दिला जात नाही, अपमानितपणे वागणूक दिली जाते, त्यांच्या विरोधात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने दबाव गट तयार केला जातो. वंचित कडून 2-2 फॉर्म भरले जात आहेत, काय नेमका वरिष्ठांच्या आदेश? वंचित कडून 2 फॉर्म जरी समजा कोणी भरलेला असेल तरी त्याच्यामध्ये AB फॉर्म ज्याला असे मिळेल तर तो फायनल होणार आहे. त्याच्यामुळे मला नाही असं वाटतं की काही त्याच्यावर परिणाम होईल. गेली 5.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी लढतेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष आम्ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे विषय घेऊन रस्त्यावरती येऊन आंदोलन करतोय. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा जो जनाधार आहे, गेल्या 19ला 6 महिन्याचा पक्ष होता, 43 लाख मतं घेतली. आता 5 वर्ष आम्ही सगळेजण कामं करतोय, त्याच्यामुळे आमचा जनाधार वाढलेला आहे. ऐनवेळेस महाविकास आघाडीनं आम्हाला ठेंगा दाखवला, पडणाऱ्या 2 जागा देतो म्हटले, 48च्या मतदारसंघातले मतं घ्यायचे आणि 2 पडणाऱ्या जागा द्यायच्या. म्हणजे इथं विस्थापितांचं राजकारण त्यांना उभं राहू द्यायचं नाही आहे. आणि म्हणून स्वबळावरती निवडणूक लढवण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. गेल्या 40-45 वर्षामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. म्हणजे ज्या समाजाची मतं तुम्हाला लागतात परंतु त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व देत नाही. आणि म्हणून अशा समूहाला, छोट्या छोट्या जातीतल्या लोकांना भले निवडून येणार नाही, पण 2019ला आम्ही त्यांना उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे. यावेळेस देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 45 जागेवरती सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये 2 जागा आहेत, शिर्डीची जागा बौद्ध समाजाला दिलेली आहे आणि ही जी जागा आहेत ही जागा ओबीसी समाजाला दिलेली आहे. ओबीसी चळवळीतले एक निवृत्त झालेले संधी अधिकारी की ज्यांना गाढा अभ्यास आहे, तिथल्या सगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक ज्या अडचणी आहेत त्याच्या अनुषंगाने ज्यांचा प्रशासनामध्ये असल्यामुळे तो अनुभव असल्या कारणानं त्यांनी उमेदवारी मागितली पक्षाकडे. मुळात ते ओबीसी चळवळीतले कार्यकर्ते आहेत. महिनाभर त्यांनी ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून लोकांमध्ये गेलेले आहेत. आज अधिकृतपणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सहीचा AB फॉर्म दिलीप खेडकर या उमेदवाराला जोडला गेलेला आहे. आणि म्हणून ते आज वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि सोबत इथं जे काही ओबीसी बहुजन पार्टी आहे ती देखील त्यांच्यासोबत आहेत. आम्ही सगळे मिळून या समाजामधला जो उपेक्षित, शोषित आहेत, जो विस्थापित आहेत, अशा सगळ्यांची मोठ बांधून महाविकास महाविकास आघाडीने एकही जागा दिली नाही, बौद्धांना एकही जागा दिलेली नाही राज्यामध्ये. त्याच्यामुळं या प्रस्थापित पक्षाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनरेस्ट आहेत आणि तो तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येणार आहे.